पैसा आणि गुंडशाही आणि दडपशाही. पण तुम्ही तिघांचं ह्या जगात काहीच करू शकत नाही. एक मृत्यू, दोन काळ आणि तीन निसर्ग. बोला काय करू शकता तुम्ही? बोला बोला ना. या तिघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. महिनाभर पावसाची बातमी बंद होती, कपाशी हलत होती. आज जरा टवटवी झाली. नाही ती मालकाला म्हणत होती बघ नाही बघ पाण्याचं काहीतरी बघ. मालक म्हणला मलाच टाकून प्यायला नाही तर तुला पण कालच्या काल कपाशी खुलली आणि कपाशीचा मालकही खुलला. याला निसर्ग म्हणतात. आणि तिथं तुम्ही काही करू शकत. आणि पाया पडून सांगतो तिघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. हे मृत्यू, काळ आणि निसर्ग. तुमचं काय म्हणतं? आता पुढे ऐका, थोडं जड जाईल समजायला. सत्ता, पैसा आणि दडपशाही याच्या पुढे तुमची विद्वत्ता चालत नाही. तुम्ही किती अक्कल असू द्या तुम्हाला, सत्तेपुढं, पैशापुढं आणि दडपशाही पुढं तुमची अक्कल चालत नाही. तुमचं काय मत आहे? एम.ए. बी.एड पोरगा अंगठेबहादर सरपंचीची सेल घेतो. हा किती शिकलाय? एम.ए. बी.एड आणि तो सरपंच म्हणतो. हा शिकवून फायदा नाही. 7वी नापास कार्यकर्ता पीआयला फोन करतो. आता पीआय म्हणजे 28 वर्षे पुस्तकं उलटी पालटी केली. आणि त्याला हे 7वी नापास कार्यकर्ता फोन करतो. रात्री मारामारी झाली, ते 2 पोरं ठेवलेत ना ते आपले. आणि याच्या पायी 5 गुरुजी बदलून गेले. एवढा हुशार पीआय म्हटलं शक्य नाही. नाही, मोठ्या साहेबाचा फोन आहे. मोठा साहेब 12वी नापास. हा दोघं टंपलला देतात. आता त्यानं जर इंग्रजी त्यांना शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. खरं म्हणून छत्रपतीने शेवटपर्यंत सत्ता दुसऱ्या कधी नाही. अभ्यास करा. छत्रपतींची सत्ता शेवटपर्यंत. पुन्हा पुढे वाकायचं छत्रपतीचं काम आहे. आणि आपलं रक्त छत्रपतीचं आहे. आता मावळेत करंजगावांमध्ये 3 वाक्य ऐका बोला. छत्रपतीचं रक्त आहे तुमच्या अंगात. आजपासून गावात ताईट जगायचं. हे काय वरून ऐकून घ्या. बुटाची पॉलिश करून जगायचं, पण बुटात साठून जगायचं नाही. भाकरी नाही त्या दिवशी फुटाणे खायचे. फुटाणे नाही, पाणी पिऊन झोपायचं. पण मूर्खांची बुट चाटायची नाही. आणि सगळं विकायचं, पण स्वाभिमान विकायचा नाही. हे आपल्याला छत्रपती 20 रुपयाच्या 90वर दुसऱ्याच्या दगडात नाचणार आहे का? तो नवरदेव भाड्या 20 रुपये आपल्या आणि तो 20 रुपये. बरं वाईट असेल ते आपल्याला देत नाही, बँडवाल्याला देत. आपण माणसं भिकारी नाहीये. एकट्यानं खिंड लावून ठरली तर खिंड इतिहासात पावत झाली. मी आजपासून मावळे, आजपासून 1 वाक्य गावातल्या पोरांना सांगत होतो. सांगू का? नाही झोंबल तुम्हाला सांगू. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून
असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावत नाही. माझ्या आयुष्यात म्हणजे दोनच गोष्टी मला, मी फक्त खरं बोलतो आणि एक दुसरा गुण आहे, मला लाल करायची कुणाची जमत नाही. म्हणून मी सगळ्या महाराजांपेक्षा मागं आहे. या आपल्या लोकांनी बसा जमणार नाही. आपलं रक्त छत्रपतीचं आहे. सगळ्या पोरांना एक वाक्य सांगू नाही सोबल तुम्हाला घोडा लावत नाही. मला सवय झाली सांगा पोरांना तुमच्या पाया पडतो. आजपासून आपण छत्रपतीचा तुमच्या पाया पडतो. पोरांना दंगली मोर्चाने आंदोलन याच्यावर करू नका. काहीच बोला हे केस गाव पाहिजे माझे किती मला 10 जन्म करतात अजून 2 वर्ष आयुष्य. बरोबर तुमच्या पाया पडतो हे मी तुम्हाला का सांगितलं तर लोकांच्या पेनात कॅमेरे. उद्या जर तुम्ही टपरीजवळ दिसले तुम्हाला माहित नाही बरोबर 10 वर्ष शिक्षा आणि सगळ्यात वाईट त्याला थोड्याफार असं नाहीये. जर तुम्ही 10 वर्षात गेले संपली तुमची जिंदगी. तुम्ही जर तुमच्या